श्री स्वामी समर्थ। आनंदी आणि शांत रहा, म्हणजे तुमचा अपमान करणाऱ्यांसाठी ही मृत्यूपेक्षाही मोठी शिक्षा आहे। एखादी व्यक्ती तुमचा सतत अपमान का करते? कारण तुम्ही अपमानाच्या आगीत जळत राहावं यासाठी। म्हणून आनंदी मनुष्य बना। अपमान करणारा तुम्हाला आनंदी पाहून स्वतःच ईर्ष्याच्या अग्नीमध्ये जळत राहील। तुमच्या कार्यक्षेत्रात एवढे यशस्वी व्हा की तुमचे यशस्वी होणे हे त्यांची हार आहे। तुमच्या कार्यक्षेत्रातले पक्के खिलाडी बना। आपल्या कामाला आपला जुनून बनवा। तुमचा खेळ आणि ऊर्जा अपमान करणाऱ्याला कधीही देऊ नका। त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, त्यांना टाळा। त्याचा उल्लेखच काय, तोंडात त्यांचे नावसुद्धा येऊ देऊ नका। एखाद्याकडे दुर्लक्ष करणे यापेक्षा भयंकर मोठा बदला नाही। लक्षात ठेवा, नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहा। तुमची चुकीचे नसणे याचे मनोबल प्रतिक्षण तोडले तरच खचून जाईल। कोणी तुमचा अपमान केला तर त्याच्या डोळ्यात रोखून पहा, काहीही बोलू नका। आपल्याला मौनला आपले हत्यार बनवा। तुमच्या मनात नक्की काय चालू आहे याच भ्रमात आणि विचारात त्याला गोंधळलेलं राहू द्या। अपमान करणाऱ्यांविषयी मनात राग द्वेष ठेवू नका, कारण हेच तर त्याला हवे आहे की तुम्ही आतून जळत राहावं। आणि हो, तुमच्या मौनला तुमची कमजोरी समजून कोणीही तुमचा सतत वारंवार अपमान करत असेल तर मौनला सोडा आणि सडेतोडपणे उत्तर देऊन मोकळे व्हा आणि तेथून निघून जा। अन्यथा कोणीही उठसूट तुमचा अपमान करू लागेल। श्री स्वामी समर्थ। हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा। भेटूया नवीन संदेशासोबत। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करू ही स्वामीचरणी प्रार्थना।